नमस्कार. हे जे रोप दिसत आहे ते रोप आहे ॲलेमँडाचं आणि दुसरं जे रोप घेतलेलं आहे ते रोप आहे सुगंधी गुलाबाचं. त्याचा रंग आहे गुलाबी. आणि हे जे ॲल्मंडाचं रोप दिसत आहे त्याला ऑरेंज कलरच्या पाकळ्या दिसत असतील, पण आतमध्ये पिवळा कलर आहे. आता याच्याबद्दल माहिती मी पुढील व्हिडिओमध्ये सांगेल, या व्हिडिओमध्ये सांगणार नाही. फक्त झाडं कोणती घेतली हे फक्त तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं. आणि पावसाळ्यामध्ये अशी भरगच्च फुलं देणारी, घनदाट वाढणारी आणि कुंडीमध्ये वाढणारी, विशेषतः कुंडीत वाढणारी झाडं आपण लावावीत. आणि आपल्या देवपूजेसाठी फुलंही आपल्याला मिळतात आणि आपल्या घराचीही शोभा वाढते, ती वेगळीच. तर अशा या झाडांना एक अलमंडाचं रोप किंवा वेल तुम्ही घ्या आणि एक गुलाबाचं रोप पावसाळ्यांमध्ये लावा. फक्त लक्षात घ्या की ह्या झाडांची कटिंग करू नका, प्रूनिंग करू नका. पावसाळ्यामध्ये जर प्रूनिंग केली तर ही झाडं मेली जातात, मृत पावतात. त्याच्यामुळे शक्यतो झाडांची प्रूनिंग करू नका. कोणत्याही झाडाला पावसाळ्यामध्ये प्रूनिंग करू नका. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं होतं. पावसाळ्यात कोणत्याही झाडाला प्रून करू नका किंवा कापू नका. जर तुम्ही तसं केलं तर झाड मरेल. आणि गुलाबाच्याही झाडाबद्दल एक टिप सांगायची होती, ते म्हणजे गुलाबाचं झाड तुम्ही पावसाळ्यात जर कट केलं, फूल आलं आणि तुम्ही जर कैचीने कापलं तर तिला हळद लावा. जर कापायचंच झालं तर हळद लावा. अन्यथा तुमचं झाड मरेल. ते काळी त्याची स्टिक होईल, म्हणजे पूर्ण काळी फांदी होईल, ते झाड बुडापर्यंत मरून जाईल. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि झाडांची प्रूनिंग करणं शक्यतो टाळा. आणि जमलंच तर पावसाळ्यात भरपूर झाडं लावा, जेणेकरून आपला परिसरही हिरवामय होईल, हिरवागार होईल आणि आपल्यालाही ऑक्सिजन भरपूर भेटेल. सो हॅपी गार्डनिंग. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये.